brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. नमस्कार, मुंबई तक मध्ये आपलं स्वागत. अशोक कुमार खरात उर्फ कॅप्टन खरात हे नाव गेल्या 2 दिवसापासून महाराष्ट्राला वेगळ्या कामासाठी माहिती झालंय. पहिले तर हे हाय प्रोफाईल राजकीय नेते आणि अधिकारी यांच्या भविष्य किंवा ज्योतिष सांगण्यासाठी फेमस होते, पण आता त्यांची जी काळी बाजू आहे ती समोर आलेली आहे. आपण जाणून घेऊया हे प्रकरण कसं पुढे येत गेलं आणि आता नेमकी काय त्याची कंडिशन्स आहे. साधारण आपण पहिले बघूया की FIR जी दाखल झाली ती काय होती. परवा 17 तारखेला संध्याकाळी नाशिकच्या एका पीडितेने तक्रार दिली की गेले 2 वर्ष तिचं लग्न होत नव्हतं, म्हणून ती खरातांकडे आलेली तिचं भविष्य जाणून घेण्यासाठी. ती आणि तिचं ज्योतिष काय आहे, ज्योतिषशास्त्र काय सांगतं तिच्याविषयी, कारण तिचं लग्न ठरत नव्हतं. मात्र तिचं लग्न ठरलं, तिचं लग्न झालं आणि त्याच्या आधी कॅप्टन खरातने तिला कसं काही खायला घालून गुंगीचं औषध देऊन तिच्यावर अत्याचार केला, तिच्यावर लग्न झालं. त्यावेळेस तिला बोलवलं होतं आणि व्यथित होऊन या पीडितेने तक्रार दिलेली आहे. आणि तिने पूर्ण जे काही घटनाक्रम आहे हा कोरोना आधीपासूनचा आहे, म्हणजे गेल्या 6 ते 7 वर्षाचा आहे. आणि तेव्हापासून खराताने ती संपर्कात होती. त्याच्यानंतर खराताने तिच्यावर बळजबरी केली, त्याच्यानंतर लग्न ठरलं आणि ती कशी अंधविश्वासू झाली हे पण या पीडितेने म्हटलेलं आहे. कारण जेव्हा तिचा साखरपुडा ठरला होता, साखरपुड्यानंतर खरात्यांनी तिला जी अंगठी घालायला दिली होती ती तिने काढून ठेवली होती, मात्र ते लग्न मोडलं. त्यामुळे ही जी पीडिता आहे ही पीडिता खरातांवर विश्वास ठेवला आणि ते जे सांगतील तसंच ती करत होती. शेवटी मनुष्य चांगलं होण्याची अपेक्षा असते, लग्नाला उशीर झालेला होता. त्यानंतर हे प्रकरण पुढे गेलं, मात्र पीडितेच्या घरच्यांनी तिला सपोर्ट केल्यामुळे पीडिता पोलिसांकडे आणि पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत खरातेला अटक केलेली आहे. आपण बघितलं तर खरात्यांची प्रॉपर्टी जी 15 वर्षात जवळपास 200 कोटीपर्यंत पोहोचलेली आहे. तर एवढी मोहमाया किंवा एवढी जी संपत्ती आहे ही त्यांनी कशी जमवली हा प्रश्न वेगळा. आता त्याची पोलीस इन्क्वायरी करतील, मात्र एक SIT स्थापन झालेली आहे आणि सातपुते जे आहे SITच्या प्रमुख आहेत, त्या आज सकाळपासून त्यांनी सूत्र हातात घेतली आणि त्या तपास करत आहेत. त्यामुळे नाशिक क्राईम ब्रँचचा आता इथं थोडासा संबंध कमी झालेला आहे. मात्र या घटनेची जी सुरुवात झाली ती झाली होती डिसेंबर 25 तारखेला नाशिकच्या वावी पोलीस स्टेशन, ग्रामीण पोलिसांच्या अंतर्गत जो पोलीस स्टेशन येतं वावी पोलीस स्टेशनला, खरात्याने एक कंप्लेंट दाखल केलेली आहे. त्याच्यात परब नावाचा आणि अजून एक दीपक नावाचा आरोपी आहे. त्यांच्या विरोधात एक कंप्लेंट अशी केली होती की यांनी मला संपर्क केला या आरोपींनी खरात यांना, आणि काही जे आक्षेपार्ह व्हिडिओ आहे ते त्यांच्याकडे आहे, फोटो आहे, आम्ही हे व्हायरल करून याच्यात तुम्ही मला 3 कोटीची खंडणी द्या. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर वावी पोलीस स्टेशनला तात्काळ लोकल क्राईम ब्रँचकडे गेला. पुढं काय झालं याची माहिती सध्या तरी भेटत नाहीये. त्यानंतर शिर्डी येथे आपण जाऊया. शिर्डीमध्ये साधारण 18 फेब्रुवारीला एक तक्रार एका चांगल्या घरच्या महिलेने दाखल केली. तिचं असं म्हणणं होतं की तिचे काही तिच्या मोबाईलवर XYZ व्यक्तीने, जो आरोपी आहे त्याने काही व्हिडिओ आणि फोटो पाठवले जे मॉर्फ केलेले होते आणि आक्षेपार्ह होते आणि त्यांनी धमकी पण दिली होती. त्याच्यानंतर शिर्डीतच भक्तांच्या रांगेत असताना एक व्यक्ती त्या महिलेला भेटून गेली आणि त्यांनी पण हे कानावर घातलं. या सर्व प्रकरणाला कंटाळलेल्या महिलेने शिर्डी पोलीस स्टेशनला याबाबत सांगितलं की अशी अशी व्यक्ती आहे ज्यांनी मला असे फोटो पाठवले, हा नंबर आहे आणि हे आक्षेपार्ह फोटो आहे, हे AI किंवा मॉर्फ केलेले आहेत, त्यामुळे माझी बदनामी होईल म्हणून मी ही तक्रार देत आहे. हे प्रकरण गेलं SITकडे. पुढं काय झालं अजूनपर्यंत अंदाज नाहीये. त्यानंतर 18 म्हणजे बरोबर 18 फेब्रुवारी नंतर 17ची मध्यरात्र आणि 18च्या पहाटे ही सर्व कारवाई झाली, खराटेला अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या सर्व प्रकरणात खूप सारे व्हिडिओ, एकच अँगल आहे, व्हिडिओ मात्र CCTVचे खूप आहेत. आता आपण बघा शिर्डीतल्या प्रकरणातला जो आरोपी होता खरात, त्याचा काय संबंध हे आपण बघूया. जो आरोपी आहे तो आरोपी हा खरात यांच्याकडे काही वर्ष कामाला होता. शिर्डी इथल्या महिलेने सांगितलं की मी जेव्हा खरात यांच्याकडे गेले होते त्यावेळेस हा व्यक्ती तिथं त्यांच्याकडे कामाला होता, त्यानेच मला धमकी दिली, असं हे सर्व प्रकरण, अशी ही लिंक लागते. तर थोडक्यात काय, तर गेल्या 3 महिन्यापासून खरातांच्या मागे हे सर्व प्रकरण चालू होतं, मात्र कुठेही त्याची वाच्यता झाली नाही, माध्यमांमध्ये आले नाही आणि पोलीस कारवाई अजून काय होते ते माहिती नाही. मात्र SIT काम करते असंच पोलिसांतर्फे सांगण्यात आलं. नाशिकच्या प्रकरणात मात्र पोलिसांनी खूप अग्रेसिव्ह कारवाई केली आणि खरातला ताब्यात घेतल्यानंतर त्याचं जे मिरगावचं फार्म हाऊस आहे तिथं त्यांना पिस्तूल सापडली, काही कॅश नगदी सापडलेली आहे. त्या व्यतिरिक्त जेव्हा माध्यमं खरातच्या घरी
कव्हरेजसाठी गेलेले होते. तर तिथे माध्यमांच्या जे प्रतिनिधी होते त्यांच्या अंगावर कुत्रे सोडायचा प्रयत्न त्यांच्या कुटुंबियांनी केला. तर पाणीही उडवलं गेलं. एवढं मग्रुरी ह्या कुटुंबाची आहे. आणि खरात जेव्हा काल माध्यमांसमोरून त्यांना नेलं गेलं कोर्टात, त्यावेळेस हे खरातांची एकदम मग्रुरी दिसत होती. अर्थात ज्यावेळेस तिथं पोलिसांनी जेव्हा अटक केली होती, खरातांना जेव्हा उचललं होतं, त्यावेळेस हे कुटुंबांना सांगितलं, कुटुंबीय म्हणत होतं की तुम्हाला माहिती आहे तुम्ही कोणाला अटक करताय, तुम्हाला फोन आले की तुम्हाला शांत बसावं लागेल. इथपर्यंत जेव्हा हे प्रकरण जातं, याचा अर्थ असा आहे की कुठे ना कुठे खरात याला राजकीय मोठा पाठिंबा होता आणि त्याच बेसवर हे सर्व करत होता. रुपाली चाकणकर यांचं नाव ह्याच्यात आलंय. त्या ट्रस्टच्या ज्या आहेत त्या सदस्य पण आहे, म्हणजे डायरेक्टर आहेत. आणि त्यांनी जरी स्टेटमेंट दिलं की खरात यांच्या वैयक्तिक आयुष्याशी मला काही माहिती नाही, सामाजिक कार्यात मी काम करत होते, पण दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर मिरगावचं जे ईशान्येश्वर मंदिर आहे, ज्याचे ट्रस्टी जे संस्थापक आहेत ते स्वतः खरात आहे. आता सध्या जे ट्रस्ट बॉडी आहे त्याच्यावर चाकणकर आहे. मात्र खरातांनी जे जुने ट्रस्टी होते त्या दोघा तिघांनी राजीनामा दिला. आम्ही त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण बदनामी होईल किंवा इतर कारणांनी त्यांनी कॅमेरासमोर यायचा नकार दिलेला आहे. पण त्यांनी असं म्हटलं होतं की जेव्हा आम्हाला यांची एक वेगळी बाजू समजली, त्यामुळे आम्ही त्यांना विचारून बघितलं आणि त्यांच्याकडून काही समाधानकारक उत्तरं मिळाले नाही, म्हणून आम्ही ह्या ट्रस्टपासून आम्हाला वेगळं करून घेतलं. आम्ही त्या ट्रस्टवर होतो पण वेगळं करून घेतलं. नवीन ट्रस्टमध्ये चाकणकर कंटिन्यू राहिले, मात्र दोघं तिघं जण बदलले आणि स्वतः ज्या खरात यांची जी पत्नी होती, ह्या पत्नीलाच त्यांनी सचिव बनवलेलं आहे या ट्रस्टवर. आता ह्या ट्रस्ट मार्फत कमीत कमी 2 कोटी रुपये खरातला कमाई होते. मिरगाव, जे कोणाला माहिती नाही, सिन्नरच्या अगदी ग्रामीण भागात शिर्डीजवळ जो हायवे आहे तिथून आतमध्ये हे गाव आहे. तिथं अनेक विधींसाठी लोक यायची. तिथं एक मोठं फार्म हाऊस या खरातने बांधलेलं आहे. ह्या सर्व प्रकरणात 15 वर्षात एक माणूस 150 ते 200 कोटी रुपयाची माया जमवतो, फक्त ज्योतिषशास्त्राच्या आधारावर. त्याचं जे याचं ऑफिस आहे, नाशिकचं जे ऑफिस आहे ओपस म्हणून, तिथं हे सर्व काम चालायचे. तिथं ट्रान्सपरंट एक मोठी काचेचा दरवाजा आहे, भिंत आहे असं म्हणूया, जी वन साईड ग्लास, वन साईड ट्रान्सपरंट अशी जी आहे, तिथं हे सर्व चालत असताना जो पीडितेने सांगितलं पोलिसांना की अशा ठिकाणी हा माणूस घाबरत नव्हता. तो त्यांनी काही खायला दिलं, त्याच्यानंतर काही गायत्री मंत्र वगैरे पुटपुटायला लावले, त्याच्यानंतर पेढे दिले, खारट पाणी दिलं. जे खारट पाणी दिल्यानंतर थोडंसं ग्लानी आल्यासारखं झालेलं आहे. म्हणजे हे सर्व जो प्रकार आहे हे ठरून आहे. खरात नेहमी त्या पीडितेला सांगायचा की मी माझ्यात दैवी शक्ती आहे, माझ्या दैवी शक्तीने मी तुझं चांगलं करेल. तर थोडक्यात जादू टोनाचा जो कलम ह्या पोलिसांनी लावलेला तो याच कारणासाठी की आधी माझ्याकडे दैवी शक्ती आहे, मी सर्व चांगलं करू शकतो आणि वाईटही करू शकतो. नंतरून तर खरं त्यांनी पीडितेला धमकी दिली होती की तुझं पतीचं जे आहे ते निधन होऊ शकतं किंवा मी त्यांना मारू शकतो. इथपर्यंत हे प्रकरण गेलं होतं. तर थोडक्यात काय आहे की ठरून सावज शोधायचं, त्याला आपल्या जाळ्यात अडकवायचं आणि त्याचा उपभोग घ्यायचा, अशी ही खरातची काम करायची पद्धत होती. आणि त्यात जेव्हा राजकीय पाठबळ मिळालं, अनेक अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, इव्हन पोलीस सुद्धा या खरातकडे जात होते आणि राजकारणी जात होते म्हटल्यावर अधिकारी जाणं योगिक संयोगाने आलंच. आणि या सर्व याच्यातूनच खरातने आपलं हे साम्राज्य उभं केलं. आता खरं तर फेब्रुवारीमध्ये जी तक्रार होती त्याची योग्य तपास जर झाला असता तर माझ्या अंदाजे एक वेळीच याच्यावर ॲक्शन घेतली असती. पण फेब्रुवारीच्या प्रकरणात काय केलं पोलिसांकडं किंवा त्या SITच्या प्रमुख जे आहे सातपुते, त्यांच्याकडे याचं उत्तर त्यांनी आतापर्यंत दिलं नाही. त्या मीडियाशी बोलायला नाहीच म्हणतात. आता ह्या प्रकरणात त्याकरता हे बघणं नक्कीच महाराष्ट्राला इंटरेस्ट असेल की काय नेमकं होतं या प्रकरणात. पण सध्या तरी खरा त्याला 24 तारखेनंतर पोलीस कोठडी भेटली आहे आणि त्याची चौकशी सध्या सुरू आहे. प्रवीण ठाकरे, मुंबई तक.